दीड महिना वाट बघत होतो. महिना दीड महिना ज्या दिवसासाठी सराव केला तो दिवस आता येऊन पोचलाय. तर खूप भारी वाटतंय. हात वर करा. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रणव चांदे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग फुल खास आहे, पूर्ण खास ब्लॉग आहे माझ्यासाठी. तर पूर्ण खास आहे कारण की ज्या सणासाठी महिना दीड महिना सराव केला तो सण येऊन बसला आहे उद्यावर. आज आहे गोकुळाष्टमी. तर एरियात गोकुळाष्टमीचा पण सण आहे, गोकुळाष्टमी पण साजरी करतो. पण दुसऱ्या दिवशी दहीहंडी आहे. आपले दोन्ही ब्लॉग एकत्रच येणार आहेत. तर आता चाललो आहे बाहेर. नाचायचे विषय DJ लावला आहे, अंडी बिंडी लावले. बघू जाऊन बाहेर कसं वाटतंय. आणि तुम्हाला तर माहितीच असेल, जो सराव करतो त्याला माहितीच असेल की आपण महिना दीड महिना कुठल्या गोष्टीसाठी सराव करतो. ते म्हणजे किट. पूर्ण किट भेटलं आहे, खूप भारी वाटतं. आणि आता उद्या दुसऱ्या दिवशीचा पण ब्लॉग येणार आहे आपला. तर आता पहिलं बाहेर जाऊया आणि बघूया काय काय होतंय. डायरेक्ट भेटूया बाहेर. नाही बांधायकडून घेतो ना. नाचायला आलाय ड्रेसिंग टाकून. हे बघा गोल्डन शर्ट घातलंय. फुल सेटअप लागलाय आपल्याला. 2 बेस 2 टॉप आपला बॅनर आणि वन साईड स्पॉन्सरशिप गणेश साहेब चुक्कल यांच्याकडून. टी-शर्ट पूर्ण किटची स्पॉन्सरशिप केली. भेटू आता थोड्या वेळाने. अजून नाचायचं आहे. तू काय करायचं? बाय बाय. साबुदाण्याची खिचडी. विजादाकडून साबुदाण्याची खिचडी. ज्यांचा उपवास आहे त्यांच्यासाठी खिचडी. खास विजयदादा मोरे आणि आपले मंडळाचे डेलीचे ऑपरेटर DJ वंटाज. साबुदाणा खिचडी दिलीबद्दल धन्यवाद विजयदादा मोरे. A few moments later.
बालविकास गोविंदा पथक या ठिकाणी जमलेल्या सगळ्या माझ्या बाळ गोपाळ आणि तरुण गोपाळ माझ्या सगळ्या बहिणी बांधवांनो या ठिकाणी आल्याबद्दल सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आभार आहे. तर आपल्याला बाल विकास गोविंद पथक आज आपल्याला 16 वर्ष झाली. तर सर्व सभासद देणगीदारांचे मनापासून आभार. तर 16 वर्ष झालेत आपल्याला, हे सर्वांच्या लक्षात आहेत. तर 2 महिने झाले आपली सर्व बाल गोपाळ प्रॅक्टिसला येत आहेत. तर सर्वांना हेच सांगण्याचं तात्पर्य की आतापर्यंत सर्वांनी मेहनत घेतली. तर उद्याचा दिवस मेहनत घ्या आणि जिद्द ठेवा. कारण की पहिलं वर्ष 7 थर कडक आपलं हे नाव गाजलंय. तर असंच नाव आपलं बाल विकास गोविंद पथकाचं गाजून या. उद्या आपल्याला 7 थर कडक लावायचे. तर हे सर्वांनी जाणून घ्या. आपले 7 थर कडक लागले, कळतंय का? 7 थर कडक लागले तर बाल विकास मुलीच नव्हतं रे काना माझ्या मना. मुलीच नव्हतं रे काना माझ्या मना. तुझ्यासाठी आले
सर्वमंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. बजरंग बली की जय. The next day. तर शुभ सकाळ मित्रांनो, कसे तुम्ही सगळे. आता आलाय आपला फायनली तो दिवस आलाय. या दिवसाची आम्ही दीड महिना वाट बघत होतो. दीड महिना ज्या दिवसासाठी सराव केला तो दिवस आता येऊन पोचलाय. तर खूप भारी वाटतंय. आणि बघा दीड महिना केलेल्याची मेहनत, याच्यासाठी पण दीड महिना मेहनत केली. ते आता भेटले किट पूर्ण. तर झालं, आता चाय नाश्ता करतो आणि बाहेर जातो. बघूया बाहेर कोण कोण आलंय. लेट तर होणार सगळ्यांना, बोलो पहिलंच बाहेर जाऊया आणि बघूया बाहेर जाऊन कोण कोण. तर भेटूया डायरेक्ट बाहेर. आलोय आता मैदानात खाली. खरं खरं सांग, आज किती पाव खाणार आहे तू? संपेपर्यंत पाव खाणार आहे. आज पावांचा एकदम मसूल संपून टाकणार आहे. सगळा पाव संपून टाकणार आहे. लाद्या कमी पडल्या पाहिजे बस. बाकी अजून पब्लिक यायचे एवढे झाले, दिसतोय ना तेवढे. अजून येते पब्लिक, भेटूया नंतर. खरं खरं सांग, किती पाव खाणार आहे? किती पाव खाणार आहे? खरं खरं सांग. 5 लाद्या खातो हा बघा. लाद्यांचं काय, 5 लाद्या खातो. अजून कोणी पाव खाणार? इकडे किती पाव खाणार आहे तुम्ही लोक? आम्ही आमच्या अंगानुसार खाऊन टाकू. किती ते सांग. खाऊ आता काय, सांग. 2-2, 3-3 लादे खाऊन टाकू. आता पाव खातायत, खाणार ना भावा, मंडळाचा आहे पैसा. मी 2च पाव खाणार. 2 पाव. मग 2 लाद्या 2 पाव नाही, नॉट 2 पाव, ओनली लाद्या. अजून येते पब्लिकला, फुल टाइमपास आहे पब्लिक. 9चा टायमिंग दिलाय भाई. वाजवणार इकडं 11. चला मग भेटू आता डायरेक्ट नंतर पूजा बिजा करताना. त्यांच्याशी बोलून फायदा नाही काय. त्याला कुठे गालबोट व्यवस्थितरित्या तुम्हाला वाटत असेल 7 लावा, 7 लावा. संतोष आणि तुमच्या बरोबर आहे कोच आपले. तर देवाला आपण एक गाण्याने घालत आहोत. हा गोंधेला जाणारे जे आपले गोंधळ आहे ते जाऊ दे आणि व्यवस्थित न काही इजा होता वापस येऊ दे. माँ दुर्गा परमेश्वरीला प्रार्थना करत आहोत, ही मान्य करून घ्यावी आणि हा श्रीफळ ठेवलेला तो मान्य करून घ्यावा. दुर्गा परमेश्वरी माते की जय. दुर्गा परमेश्वरी माते की जय. विजय असो. आता मैदानात जायचं आहे, जागेवर जायचंय. तरी सर्व कोणत्याही मैदानात एकत्र रिंगण घालून जायचं. 12 लाद्या पाव. विजयदा किती लाद्या खाणार आहे? 2. फक्त 2. मला पण 20-25 पाव खातो हा. साऊंड आहे का आता? साऊंड हे लवकर वाजव रे. साऊंड मागा घे ना. साऊंड चला. हा बघा आपला भाव सप्तशृंगी गोविंदा पथकातला टॉपर एका टायमाचा आला आपल्यासोबत आज यावर्षी. मैदानात या ना, आज पण शायनिंग मारायची. चला पुढे.
दादा अरे जरा कर ना, जरा हँडल कर ना. अरे मीच सांगितल्यावर समजणार. हे बघ इथे पाठी आहे दादा. दादा पाठी राहू नका, या ना यार, मॅच व्हा ना जरा. अरे आतापासून चालू ठेव. हे आपल्या जागेवाल्याला नारळ देत आहेत, गणपती बाप्पाला नारळ देत आहेत. तो देवाने मान्य करून घ्यायचा आहे. या दिवशीची चुका झालेली आहे ती चुका पुन्हा होता कामा नये. आणि सर्व ठरवायचे जेवढे जरी आपले पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या थराची जे आपले गोविंदा आहेत त्यांनी मागे पुढे होऊ नका, ही तुम्हाला मी नम्र विनंती करतो. एखादा जर मागे राहिला त्याच्या ठिकाणी दुसरा गोविंदा उभा राहिला, तो थरथरतो आणि गोविंदा पडतो. कधी गोविंदा बालविकासचा पडला नाही बाहेर. पहिल्यांदा चोरंडीला गोविंदा आपला पडलेला आहे. काय 7 थर काय मोठी वार्ता नाही. पहिल्यांदा 7 थर रावले 15 वर्षापूर्वी. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर आपली चूक आहे, आपण मान्य करून घ्यायची आहे. आणि संतोष राणे हे देवाला आपल्या मनामध्ये काय सांगायचं ते सांगतायत. आणि देव आपल्या पाठीशी आहे, जागेवाला आपल्या पाठीशी आहे, आपले गणपती बाप्पा आपल्या पाठीशी आहे. आणि हा नारळ त्यांनी पुढे वाढवायचा आहे, फोडायचा आहे, ही त्यांना नम्र विनंती. जागेवाले की मोरया. विजय कदम. हे नारळ आपण आपल्या नवरात्र उत्सवानिमित्त देत आहोत. ते विसरून चालणार नाही. आपली परंपरा आहे 33-34 वर्षाची की आपण हे करतोय. विजय कदम या नारळ वाढून नारळ फोडतील. ही देवाजवळ आपण अपेक्षा करत आहोत की सगळं व्यवस्थित होऊ दे आणि सुखरूप सगळ्यांना होऊ दे. मी तुझ्या चरणी प्रार्थना करत आहोत. दुर्गा परमेश्वरी माते की जे आपल्या गोंधळामधून हयात नाही, जे गेलेत, आपण त्यांना जे त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे अशा लोकांना आपण विसरत नाही. फुल ना फुलाची पाकळी आपण त्यांना श्रीफळ अर्पण करत आहोत. ते जे आपल्यातून जे निघून गेलेले आहेत आपल्या गोंधळामधून त्यांची मनशांती होण्याकरता हा नारळ ठेवलेला तो मान्य करून द्यावा ही त्या तुझ्या चरणी प्रार्थना करत आहोत. नारळ वाढवून नारळ बोला. बजरंग बली की या शेडगे या. हो या 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 चला या लवकर या. टाइमपास नका करू. सुपारी घ्या. त्या सुपारीच्या नारळाचे तिथे जेव्हा त्याला आबीर गुलाल लावा. हा नारळ चुकून आपण काय राहिला असेल मागे पुढे त्याच्यासाठी हा नारळ शेडगे फोडत आहेत. तो मान्य करून घ्यावा आणि गोंधळा सुखरूप जाऊ दे, सुखरूप येऊ दे ही सगळ्यांनी प्रार्थना करा. बजरंग बली की जय. दुर्गा परमेश्वरी माते की जय. अरे मागे नको ये ना तू. अरे मग काय ये ना. मी कधी येणार पुढे. चला राहू दे. चला फुटला ना. नारळ आहे ना सुपारी हा नारळ आपण इथून प्रस्थान होतोय. आता आपल्या गोंधळाला खरी सुरुवात होत आहे. पहिली आपण ही अंडी फोडणार आहे. अंडी 5 थराची आहे, 4 थराची आहे. हे तुम्हाला माहिती आहे. घाई करायची नाही. तुम्हाला वाटलं की आम्ही इथं 7 थर लावून त्याची आम्ही प्रॅक्टिस करू, कारण आपल्याला अजून कुठे गोंधळाची सुरुवात झालेली नाही. 11:30च्या नंतर सुरुवात होणार आहे. तुम्हाला ट्राय काय करायची असेल 6 थराची करा, 7 थराची करा. इथे पडा मातीमध्ये, कोणाला काय लागणार नाही. आणि इथून जरी काय झालं तरी देव आपल्या समोर आहे. देव पाठीवर पण आहे, देव पुढे पण आहे. तर आपल्याला सांभाळून घेईल. हा नारळ त्याच्याकरता आपण दिलेला आहे, तो मान्य करून घ्यावा. बजरंग बली की जय.
अरे चिटे हात वर कर रे पडू नका रे हे पुढे वर जरा हे चला पुढं हे सांग वो आरामशीर त्याला उठव आरामशीर उठव हळू हात वर कर रे बस हत्ती आरामशीर आरामशीर बसव आरामशीर पाठी उतरव आरामशीर उतरव हा पांड्या आरामशीर हा मस्त आहे पांड्या मस्त आहे पांड्या हे आवाज आहे सेकंड तर दादा पुढं यांचे पाय पकडायला कोण नाही यांचे पाय पकडायला कोण नाही यांचे पाय कधी कोण पकडणार हे दादा हे बरोबर आहे चल चल बाबा हे आवाज नको रे आवाज नको मस्त आहे बाबा बघ गॅप बघ चढू दे हा हे चल हे बुवा नको जाऊ हे बारक्या चल वरती बुवा नको जाऊ पाय पकडू नको त्याचे हा चल वरती हा विशाल उचल हळूहळू बसव रे हळूहळू बसव हे हात वर कर रे हे दिल्या चिटकव ना हे बघ इकडे कोण नाही रे हा हे पाच बरोबर बरोबर चिटकव दिला हे बघ हा भले बुवा हा मस्तच आहे झालं कंट्रोल झालं 2 मिनिटं बुवा आरामशीर हा हळू बस बुवा हळू बस आणि उतरताना हळू उतर बस 2 मिनिटं पाय व्यवस्थित टाक कंट्रोल पांड्या हे आवाज नका रे आवाज नका करू रे हे आवाज नका करू कुणी सगळं ओके झालं
मयूर आहे तो तसाच चढतो. स्वामी समर्थ काय बोलते माझ्या भावा माझ्या ब्लॉगमध्ये येऊन काय बोलायचं तुला मला पण घे ना. कसं वाटतं आमच्या गोविंदा पथकात येऊन सप्तशृंगीचा एका टायमीला टॉपर होता कडक टॉपर होता मग ब्लॉगच बनवणार ना ब्रो आता चालू राम का तुमच्या तिकडे आ जाओ थंडी झाल्यावर बाय बाय खरं खरं सांग सचिदा किती पाव खाणार 4-5च्या वरती खातो. 4-5 लाद्या यांनी जेवढे पाव खाल्ले तेवढे कुणीच नाही खाल्ले एकाच सोड 30 पाव खातो तुझ्यात आणि काल आपल्याला साबुदाण्याचे तोंड नुसतं चालू असतं कधी शांत नसतं नुसतं चालू असतं काय बोलत नाही पण तोंड चालू असतं हा बोल घाटकोपरच्या पुण्यनगरीमध्ये पाव किती पाव खाणार खरं सांग गावा 25 पाव खातो एकदा बसलो 25 पाव जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं या ठिकाणी घाटकोपर नगरीमध्ये मोरे किती पाव खातो तू 6 लाद्या या ठिकाणी आठवले साहेबांचा प्रवास बघितला आज कांबळे प्रवास आपण काय बोलतो आपल्या ब्लॉगसाठी परंतु आमदार साहेबांवरती असलेले प्रेम बस तुला घेतला जनतेवरती असलेला
तुम्हाला माहिती आहे पुणे आजचं भारतातील सर्वात मोठी दहीहंडी आमदार राम दहीहंडीला आवर्जून उपस्थित असतात. बघितलं बघितलं हे पक्के बली की जय आपले घाटकोपर मध्ये जे सिंगर आहेत तर ते तुमच्या समोर एक गाणं सादर करणार आहे. विजयराज. आता आमचा लंच टाइम झालाय. लंच टाइम हा बघा 25-30 पाव ब्लॉग पप्यानी किती कॉल केले पप्या सगळे जेवाय बसले. जेवण खरं खरं सांगा किती पाव खाल्ले? 4 लाद्या तू तू 2 लादे खाणारच नाही. दम लागलाय त्याला दाब जरा. 3 लाद्या घालतो हा. हा बघा अरे आम्ही खाऊन घरी जाऊ तरी तू खात राहशील. ही कंपनी वेगळीच बसली इकडं. किती किती पाव खाल्ले खरं खरं सांगा? 15 पाव खाल्ले. हा स्टॅमिना फुल स्टॅमिना पण खाल्ले 5-6. हा फुल आहे स्टॅमिना आता. झालं आता सगळ्यांचं खाऊन होतंय म्हणजे असते असते. आता अजून बघा माहित नाही कुठं जायचं आता इथून. सध्या तर अजून आम्ही घाटकोपरमध्येच आहे डेपोमध्ये खायला बस. आता बघू इथून कुठं जायचंय दाखवतो तुम्हाला. पण केळी खातो केळी खा. अहो आता ग्रेट खाली ह्यानी एवढे पाव खाल्लं ना सगळ्यांचा रेकॉर्ड तोडून टाकला ह्यानी. रेकॉर्ड तोडणार म्हणून पावासारखा झालाय. फक्त 42 पाव खाल्ले फक्त 42 पाव. 42 हे बघा पाव मोठा पाव बघा. 6 नाही खाल्ले तू 6 लाद्या खाल्ल्या. 5 लाद्या ना खरं सांग खरं सांग. आता निघायच्या तयारी ते निघतो आता. भेटतो आता डायरेक्ट नंतर. चार्जिंग पण संपले 38% चार्जिंग आहे. बघू आता व्हिडिओ शूट करायला भेटायत का नाही. बाय. दुसरा दुसरा झालेला आहे. तिसरा लागतोय. तिसरा लागलेला आहे. तिसरा चला चौथ्याची तयारी.
पायऱ्यावरून उतरवते त्यांना सगळ्या लहान पोरांना. होते ना हे आवाज कमी कर बरोबर आहे. हे सेकंड चालायला कंट्रोल कर. एकदम शांतीत. कंट्रोल कर भावा. एक नंबर आहे भावा. एक नंबर आहे बस. एकच मस्त आहे. एकच आहे. करावे झाले हात वर करावे. पकडा हा चल. आरामात उतरावा. हिंमत हारायची नाही. आरामात. थर यशस्वी. आरामात. सात तर लागले आमचे. क्या बात है सर, क्या बात है सर. कोचने मारले 90. अरे 90 मारतो रिक्षा. 7 लागले. अरे 7च्या खुशीमध्ये क्वार्टर मारतो. रोहित गुरव. दुपारी 3 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत लाईन लागली. त्याच्यामध्ये धन्यवाद धन्यवाद. एवढे पण आपल्या मंडळाला सहकार्य केल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. जसे तुम्ही आले, सकाळी आपण सुखरूप गेलो, सुखरूप आलो, त्याच्याही जागी आलेला मी नाराज होऊन आभार मानले. 7 तर लागले. आणि आपले 7 तर लागले तुमच्यामुळे सर्वांना. फायनली एवढे पण तुम्ही सकाळी आले, आमच्या सोबत रात्रीपर्यंत थांबले, आम्हाला सहकार्य केले, त्याच्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. असंच सहकार्य आम्हाला पुढच्या वर्षी पण द्या. आणि प्रॅक्टिसचं बोल. आपण प्रत्येक टायमाला 7 तर जागेवरती लावून उतरू, जसे आज लावले तसे. आपल्याला आपल्या बालिका गोविंदा पदक मोठा करायचं, कमी नाही. त्याच प्रकारे तुम्ही सर्वांनी सहकार्य करा. बोला ना आपण. बजरंग बली की जय. बजरंग बली की जय. बजरंग बली की. बाल विकास गोविंदा पथकाचा. बाल विकास गोविंदा पथकाचा विजय असो. तसंच दुर्गा मातेची पूजा विशाल जोशी यांचे शोभास्ते होत आहे. दुर्गा परमेश्वरी माते की. दुर्गा परमेश्वरी माते की. दुर्गा परमेश्वरी माते की. आणि थांबा आपला
डॉन 7 तर लावून उतरवले, काय वाटतंय? 7 थर यशस्वीरित्या पार पडलेले आहेत आणि सुखरूप आपला गोंधळा इथे आलेला आहे. पुन्हा कोणाला न इजा होता व्यवस्थित सर्व गोविंदा मंडळी इथे उपस्थित झालेली आहे आणि ज्या ज्या लोकांनी याच्या आपल्या या गोविंदा पथकामध्ये भाग घेतला, जी मंडळ आली, जे सहकार्य आम्हाला सगळं हितचिंतकांनी केलं, तसंच गणेश जुकल साहेब यांनी सुद्धा मोठं सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल बालविकास गोविंदा पथक तर्फे आपण सर्वांचे आभारी आहोत. असं सहकार्य वर्षानुवर्ष होत राहावं ही अपेक्षा माझ्या मनात होती. 7 थर लागले पाहिजे. मी ते व्हिडिओमध्ये बघितले आणि 7 थर लागलेले आहेत. हा वरती लटकला होता आणि जय जय. तर आपण सगळे आनंदामध्ये आलात आणि असं सहकार्य वर्षानुवर्ष करत राहा. बालविकास आपल्या सेवेचं तात्पर्य आहे. कधी पण हाक द्या, आम्ही बालविकासचे सर्व कार्यकर्ते आपल्या पाठीशी उभे राहू. सर्व मंडळाचे पुन्हा एकदा आभार मानतो, सर्व हितकांचे आभार मानतो आणि जे देणगीदार आहेत ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. त्यांचं खूप खूप आभार आहे. संतोष आणि गाणं निर्मित केलं ना विजय बाबर. तसंच या गोंद्यावरती एक गाणं जसं होतं संजय भावाळने, ते गाणं सुद्धा आपल्याला लवकर ऐकायचं होतं, पण काही कारणास्तव ते उशिरा झालं. त्यांचं सुद्धा मंडळातर्फे आम्ही हार्दिक स्वागत करतो. संतोष राणे कोच हे गेली 1 हप्ताभर सेवा केलेली आहे त्यांनी, त्यांचं सुद्धा बालविकास गोविंदा पथकातर्फे आम्ही आभार मानत आहोत. आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. बजरंग बली की दुर्गा परमेश्वरी माते की जय.